नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण गेल्या तासाला गद्य विभागाविषयी माहिती घेत होतो. या गद्य विभागाची माहिती घेत असताना गद्य विभागावर असणाऱ्या ज्या कृती आहेत या कृतींची आपण माहिती घेताना कोणकोणत्या कृती आणि त्या कृतींचा कशा प्रकारे अभ्यास करावा याविषयी आपण माहिती घेतलेली होती. यामध्ये तुम्हाला ज्या कृती आहेत त्या अवबोधनात्मक, त्याचबरोबर शब्दज्ञानावर ज्या कृती आहेत, पृथक्करणावर ज्या कृती आहेत आणि त्याचबरोबर ई आकडा आणि दीर्घ ई आकडा हा जो आहे तो तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकामधील जे गद्य उतारे आहेत त्या गद्य उतारांवर आधारित ह्या कृती आपल्याला विचारल्या जाणार आहेत. यामध्ये विचारत असताना अवबोधनात्मक ज्या कृती आहेत त्या कृती उचित कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत, उचितं पर्यायं चित्वा वाक्यं पुनर्लिखत, कहा कं वदति पूर्णवाक्येन उत्तरं लिखत, वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यं वा असत्यम् इति लिखत, गद्यांशः कस्मात् पाठात् उद्धृतः तथा अमरकोशात शब्दं योजयित्वा वाक्यं पुनर्लिखित. ह्या ज्या आहेत ह्या अवबोधनात्मक कृती आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये जे गद्य उतारे आलेले आहेत त्या गद्य उतार्यांवर आपल्याला विचारल्या जाणार आहेत. तर शब्दज्ञानावर ज्या कृती आहेत त्या आपल्याला गद्यांशातून धातुसाधित अव्यय किंवा विभक्त्यंत पद ही विचारली जाणार आहेत. त्याचबरोबर प्रश्न निर्माणम कुरुत ही कृती जी आहे ती शब्दज्ञानावर आधारित आहे. त्यानंतर विशेषणम विशेष्यम यावर तुम्हाला 3 प्रकारच्या कृती विचारल्या जातात. मेलनम कुरुत, चयनम कुरुत वा चतुर्थ पदम लिखत. त्याचबरोबर संधीमध्ये सुद्धा तुम्हाला 4 प्रकारे हा प्रश्न विचारला जाईल. पूर्वपदम लिखत, उत्तरपदम लिखत, विग्रहम लिखत, चतुर्थ पदम लिखत असे 4 प्रकारे. आणि शेवटची जी कृती 5वी आहे ती लकारम लिखत. अशा प्रकारे शब्दज्ञानावर ह्या 5 कृती तुम्हाला विचारल्या जातील आणि पृथक्करणावर आधारित तुम्हाला क्रमेण योजयत म्हणजेच गद्यांशातील तुम्हाला आशय 4 वाक्यांमध्ये दिला जाईल. तो विस्कळीत स्वरूपामध्ये तो तुम्ही त्याचं घटनाक्रमानुसार मांडणी योग्य पद्धतीने करावयाची आहे. हा अ आकडा. तर रेखाचित्रम पूरयत. यामध्ये रेखाचित्र 5 प्रकारचे आहेत. जाल रेखाचित्र, वृक्ष रेखाचित्र, प्रवाही जालम, स्तंभ पूरणम आणि शब्दपेटिका. आणि ई आकडा जो आहे तो माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. यासाठी प्रथम सत्रासाठी 8वा पाठ तर द्वितीय सत्रासाठी 16वा पाठ नियोजित आहे. तुम्हाला 4 ते 5 वाक्य गद्यांशातील दिली जातील. त्याचा तुम्ही सरलार्थ लिहायचा आहे. हा 4 गुणांसाठी आहे. तर दीर्घ ई आकडा हा माध्यम भाषेया उत्तरम लिखत. यामध्ये तुम्हाला केवळ स्वाध्यायामध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत त्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये विचारले जातील. त्यातील एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथं माध्यम भाषेया की जे तुम्हाला 3 टप्प्यामध्ये लिहायचं आहे. प्रस्तावना, उत्तराचा गाभा आणि समारोप अशा 3 टप्प्यामध्ये उत्तर दिलं तरच तुम्हाला इथं 2 पैकी 2 गुण मिळतील. आज आपण पाठ्यपुस्तकामधील जे गद्य उतारे त्याच्यावर ज्या असणाऱ्या कृती आहेत या कृतींच्या मार्फतच आपल्या कृतीपत्रिकेमधील जो 6ठ विभाग 6वा विभाग तो जो आहे तो पाठ्येतर गद्य आणि पद्य उतारे. केवळ आता द्वितीय विभाग पाहण्याचं कारण असं की आपल्याला पाठ्यपुस्तकातील गद्य उतारे त्यावर कोणकोणत्या कृती विचारल्या जाऊ शकतील आणि पाठ्येतर जे गद्य उतारे आहेत किंवा पद्य उतारे आहेत त्यावर कोणत्या कृती विचारल्या जातील याविषयीची आज आपण माहिती घेणार आहोत. हा लेखन कौशल्यावर आधारित भाग आहे. तेव्हा हा भाग जो आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा पैकीच्या पैकी गुण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. तर आपण वळूया आपल्या कृतीपत्रिकेमधील 6वा विभाग 6ठ विभाग.
आता हा जो आहे तो अपठितम. अपठितम गद्यम तथा पद्यम. गद्य आणि पद्य विभागावर गद्यांश दिला जाईल, त्यावर कृती कोणकोणत्या आहेत त्या बघूया आपण. हा जो आहे तो 8 गुणांसाठी तुम्हाला हा 6वा विभाग आहे. त्यामध्ये तुम्हाला गद्य उतार्यावर 6 कृती विचारल्या जातील आणि पद्य विभागावर 3 कृती ज्या आहेत त्या 3 कृती कोणत्या आहेत तो आपण हा भाग पाहिल्यानंतर लगेच पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी पाठ्येतर गद्य उतारा तुमच्या समोर आल्यानंतर त्यावर 6 प्रकारच्या कृती विचारल्या जाणार आहेत. तर त्यांचा आपण परिचय घेऊया. त्यातली पहिली कृती आहे ती पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा. ही कृती दुसऱ्या विभागामध्ये सुद्धा आपल्याला विचारली जाते आणि केवळ याच कारणासाठी द्वितीय विभागामध्ये कोणकोणत्या कृती विचारल्या जातात आणि त्यापैकी कोणत्या कृती षष्ठः विभाग यामध्ये विचारल्या जाणार आहेत याचा तौलनिक अभ्यास आपण आता करतोय. त्यानंतर दुसरी जी कृती आहे ती प्रातिपादिकम लिखत. यामध्ये तुम्हाला प्रातिपादिक लिहायचंय. ही कृती तुम्हाला दुसऱ्या विभागामध्ये नाही. प्रातिपादिक म्हणजेच काय, तर त्यातील मूळ शब्द द्यावा. म्हणजेच समजा देवानाम असा शब्द जर असेल तर देव हे नामाबद्दल आहे. देव हा शब्द दिला की देव हे त्याचं प्रातिपादिक आहे. आणि सर्वनाम एक तुम्हाला विचारलं जाईल. त्यामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला समजा उदाहरणार्थ अस्मत् सर्वनाम आहे आणि अस्मत् सर्वनामाचं रूप एखादं दिलं वयम, तर त्यावेळेला तुम्ही अस्मद एवढंच लिहायचंय तुम्हाला. तर त्यावेळेला तुम्हाला हे लिहित असताना बघा, हे प्रातिपादिक लिहित असताना तुम्हाला विशेषतः कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला तिथं दिलेलं जे नाम असेल किंवा जे सर्वनाम दिलं असेल ते मूळ सर्वनाम आणि मूळ नाम तिथं लिहिलं तरच तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळणार आहेत. 1 गुण मिळेल, त्यामध्ये प्रत्येकी अर्धा गुण आहे. त्यानंतर तिसरी जी कृती आहे ती तिसरी कृती म्हणजेच वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम इति लिखत. जी सूचना आपण दुसऱ्या विभागासाठी पाहिली ती सूचना कोणती होती, तर आपण ज्यावेळेस सत्य किंवा असत्य असा भाग येईल त्यावेळेला उत्तरपत्रिकेमध्ये जे वाक्य तुम्हाला कृतीपत्रिकेत दिलेलं आहे ते वाक्य तुम्हाला तिथं लिहिणं अपरिहार्य आहे आणि हे वाक्य लिहिल्यानंतरच आपण त्याचं उत्तर लिहायचंय, सत्य की असत्य. केवळ उत्तरपत्रिकेमध्ये सत्यम असत्यम असं लिहू नये. त्यानंतर चौथी जी कृती आहे ती चौथी कृती माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. माध्यम भाषेमध्ये सरलार्थ लिहा. म्हणजेच तुम्हाला जो पाठ्येतर गद्य उतारा दिला जाईल त्या पाठ्येतर गद्य उतार्यामधील कोणतंही एक वाक्य तुम्हाला दिलं जाईल आणि त्या वाक्याचं तुम्हाला भाषांतर करायचं आहे. आता हे भाषांतर म्हणजे सरलार्थ. यामध्ये अर्थहानी न होता तुम्ही जे लिखाण कराल अर्थहानी न होता तो त्या वाक्याचा सरलार्थ. सरलार्थ लिहित असताना कोणतं पथ्य पाळावं हे आपण उदाहरणाच्या वेळेला पाहणारच आहोत. तुम्हाला केवळ त्या तिथं गद्यांशातील एकच वाक्य दिलं जाईल. पाचवी जी कृती आहे ती विभक्त्य पदम तथा अव्ययम क्रियापदम चिनुत. आता विभक्त्यंत पदम अव्ययम आणि क्रियापदम, आता ही कृती सोडवत असताना तुमची कृतीपत्रिका तुमच्या समोर आल्याबरोबर संपूर्ण परिच्छेदाचं योग्य पद्धतीनं आकलन होत तुम्ही त्या परिच्छेदाचं वाचन करणं अपेक्षित आहे. आकलन करत करत तुम्ही ज्या वेळेला गद्य उतारा वाचाल त्यावेळेला तुम्ही त्या परिच्छेदामधील शब्दांची, नामांची, सर्वनामांची कोणती रूपं आहेत, कोणत्या विभक्तीमध्ये आहेत हे जाणून घेऊनच तो परिच्छेद वाचन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अव्ययम यामध्ये विशेषतः धातू साधित जी अव्यय आलेली असतील ती धातू साधित अव्यय तुम्हाला शोधून तिथं द्यायचीत. आणि त्याचबरोबर क्रियापदम यामध्ये आपल्याला कोणताही लकार विचारला जाऊ शकेल. जो 8वी आणि 9वीला नियोजित आहे त्यापैकी लकार तुम्हाला विचारला जाईल. त्यामध्ये
लट लकार, लंग लकार, लोट लकार, विधिलिंग लकार इत्यादी लकार जे आहेत त्यांची उदाहरण तुम्हाला परिच्छेदामध्ये जी उदाहरणं आलेली त्यापैकी विचारलं जाईल. आणि शेवटचा भाग तो महत्वाचा आहे, तो म्हणजे कारक परिचयम कुरुत. तुम्हाला परिच्छेद वाचन करत असताना शब्दांची कोणती विभक्ती आहे आणि त्या विभक्त्यांचे कारकार्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जसे की प्रथमा विभक्तीचा कारकार्थ कर्ता, द्वितीयचा कर्म, तृतीयचं करण, चतुर्थीचं संप्रदान, पंचमीचं अपादान, षष्टीला कारकार्थ नाही, सप्तमीला अधिकरणम. ही जी कारक आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्हाला कृतीपत्रिकेमधील जे वाक्य आहे ते वाक्य लिहावं. कारक परिचयासाठी जो शब्द सांगितलेला आहे त्याला अधोरेखित करा, किंवा केवळ शब्द लिहिला असेल तर तो मूळ शब्द आधी लिहावा आणि नंतर त्याच्या खाली षष्ठी विभक्ती असेल तर पंचमी असेल तर पंचमी आणि त्यापुढे तो शब्द लिहिणं अपेक्षित आहे. तर बघूया एक उदाहरणादाखल आपण अपठित गद्यम पद्य भाग जो आपण आहे तो आपण नंतर पाहणार आहोत. गद्य विभागावर एक परिच्छेद उदाहरणादाखल पाहूया. एक तुमच्या समोर परिच्छेद आहे, आपण त्याचं वाचन करूया. वाचन करीत असताना तुम्हाला या परिच्छेदामध्ये लकाराची कोणकोणती रूपं आलेली आहेत, अव्ययांची कोणकोणती रूपं आलेली आहेत, त्याचबरोबर नाम, सर्वनाम यांची कोणकोणती रूपं आलेली आहेत हे जाता जाता पाहत जाणं आणि त्या परिच्छेदाचं आकलन होत तुम्ही त्या परिच्छेदाचं वाचन करायचंय. जसे की बघा, वैज्ञानिकाः संचारसाधनेषु प्रतिदिनं नवीनतममान आविष्कारान् कुर्वन्ति, येन संदेशप्रेषण अधिकतमा सुविधा स्यात्. चलभाषित यंत्र म्हणजेच मोबाईल तथा सेलफोन तादृशम एव लोकप्रिय यंत्रम. बालाः, वृद्धाः, युवकाः, पुरुषाः, महिलाः, नागरिकाः, ग्रामीणाः, कर्मकराः च सर्वेषाम् एव एतत् कर्णभूषणं जातम्. यानानि आरूढाः कार्यालयेषु कार्यं कुर्वन्तः, मार्गेषु चलन्तः, सभागारेषु प्रवचनं श्रुण्वन्तः जनाः अस्य ध्वनिं श्रुत्वा वार्तामग्नाः भवन्ति. अविवेकपूर्णः अस्य प्रयोगः कार्येषु व्यवधानं करोति. मार्गेषु दुर्घटनाः भवन्ति. सभागारेषु, कक्षासु, अन्यस्थानेषु च अव्यवस्था भवति. सत्यमस्ति यत् आविष्कारः कदापि हानिकरः न, परन्तु तस्य दुष्प्रयोगेन जीवनस्य शान्तिः नश्यति. वस्तुतः वयं यन्त्रस्य अधीनाः न स्याम, अपितु यन्त्रम् अस्माकम् अधीनं स्यात्. ते एव बुद्धिमन्तः ये विज्ञानस्य सदुपयोगं कुर्वन्ति. हा परिच्छेद पाहिल्यानंतर मोबाईलचा उपयोग कोण कशा प्रकारे करतं, त्याचबरोबर मोबाईलचा अतिवापरामुळे कोणकोणत्या वाईट बाबी ठरतात, त्याचबरोबर हा प्रयोग किंवा हा शोध जो आहे तो मानवाच्या दृष्टिकोनातून कसा आहे, हानिकारक आहे की उपयोगी आहे, याविषयी या परिच्छेदामध्ये माहिती सांगितलेली आहे. ही पाहत असताना याच्यामधील जी लकाराची रूप आहेत ती, त्यानंतर जी अव्यय आहेत ती, यांचा अभ्यास देखील आपण जाता जाता करणं गरजेचं आहे. बघूया आपण यावर कोणकोणत्या कृती आणि कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग अशी सांगितल्याप्रमाणे ह्या 6 कृती आपल्याला या परिच्छेदामध्ये विचारल्या जातील. त्यातली पहिली कृती बघा, एक वाक्यानं उत्तर होतं. बऱ्याच वेळेला एक वाक्यानं उत्तर होतं यामध्ये शक्यतो तुम्हाला एकच प्रश्न दिला जाईल. नमुना दाखल इथं तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. पहिला जो आहे तो, जीवनस्य शांतिः कथं नश्यति. चलभाषित यंत्रम तथा मोबाईल सेलफोन केशां कर्णभूषणं जातम. आता या प्रश्नांचे आपण उत्तर शोधत असताना हे प्रश्न लक्षात ठेवून आपण पुन्हा एकदा परिच्छेदाकडे जाणार आहोत.
प्रश्न पुन्हा एकदा बघा. जीवनस्य शांती कथम नश्यति चलभाषित यंत्रम केशाम कर्णभूषणम जातम. बघा आता हे कर्णभूषण आहे ते कोणाकोणाच झालेलं आहे तर त्यामध्ये बालाः वृद्धाः युवकाः पुरुषाः महिलाः नागरिकाः ग्रामीणाः कर्मकराः च एतेषां सर्वेषां चलभाषित यंत्रम कर्णभूषणम जातम या सर्वांची नावं लिहिणं अपेक्षितच आहे. त्यामुळं त्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना या पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरा जो प्रश्न होता जीवनस्य शांती कथम नश्यति. आता यामध्ये मनुष्याच्या जीवनाची शांती जी आहे कशा प्रकारे नष्ट पावलेली आहे याच्यासाठी एक शब्द दिलेला आहे बघा. चलभाषित यंत्रस्य दुष्प्रयोगेन. बघा किंवा इथं लिहित असताना तस्य आविष्कारः चलभाषित यंत्रस्य आविष्कारेण कदापि हानिकरः न परंतु तस्य दुष्प्रयोगेन. बघा उत्तर लिहित असताना चलभाषित यंत्रस्य दुष्प्रयोगेन मनुष्यस्य जीवनस्य शांती नश्यति अशा पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी जी कृती आहे ती दुसरी कृती म्हणजे सत्यम वा असत्यम इति लिखत. यामध्ये तुम्हाला प्रारंभी सांगितल्याप्रमाणे जे दिलेलं वाक्य आहे ते वाक्य तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये लिहावंच. ते एव बुद्धिमन्तः ये विज्ञानस्य सदुपयोगम न कुर्वन्ति. अगदी सामान्य ज्ञानावर या वाक्याचा अर्थ घेऊन सुद्धा तुम्ही सत्य वा असत्य हे सांगू शकाल. पण आपल्याला लिखाण कसं करावं याविषयी आपण पाठाचं आकलन गद्यांशाचं आकलन हा भाग आता महत्त्वाचा नसून आपण उत्तर कोणत्या पद्धतीने लिहावं कशी मांडणी करावी याविषयी आपण जाणीवपूर्वक विचार करतोय. यामध्ये हे वाक्य जे आहे ते वाक्य उत्तरपत्रिकेमध्ये जसं आहे तसं लिहावं आणि त्याच्या खाली वाक्य संपल्यानंतर दुसऱ्या ओळीला सत्य की असत्य हे हा शब्द लिहिणं अपेक्षित आहे. केवळ सत्य की असत्य असं कधीही लिहू नये. आणि म्हणून ते एव बुद्धिमन्तः ये विज्ञानस्य सदुपयोगम न कुर्वन्ति एतत् वाक्यम असत्यम वर्तते. त्यानंतर प्रातिपादिकम तथा मूल शब्दम लिखत. यातील प्रातिपादिक म्हणजेच मूळ शब्द सांगा. सर्वेषाम यामध्ये सर्व हे सर्वनाम आहे. त्यामध्ये तुम्हाला काय बाब लिहिणं गरजेचं आहे. सर्व आणि कंसामध्ये पुल्लिंगी तथा नपुंसकलिंगी सर्वनाम त्या दोन्हीचं लिंग सांगणं गरजेचं आहे. कारण की सर्व या सर्वनामाचं स्त्रीलिंगी रूप हे सर्वासाम येतं. हे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी सर्व या सर्वनामाचं षष्ठी विभक्तीचं बहुवचन सर्वेषाम असं येणार आहे. त्याचबरोबर दुसरा जो शब्द दिलेला आहे त्यातील प्रातिपादिक सांगत असताना यानानी यामध्ये यानम असंच लिहिणं अपेक्षित आहे. केवळ यान लिहिलं तर आपल्याला मार्क मिळणार नाहीत. कारण की तो प्रातिपादिक शब्द लिहिल्याबरोबर तो कोणत्या लिंगामध्ये आहे हे देखील आपल्याला समजणं गरजेचं आहे. यानम हा शब्द नपुंसकलिंगी आहे आणि म्हणून यानानी हा शब्द लिहावा आणि त्याचं प्रातिपादिक हा शब्द खाली लिहून त्याच्या पुढं यानम हा शब्द लिहावा. त्यानंतर गद्यांशात केपी द्वे सप्तमी विभक्ती रूपे लिखत. आता इथं तुम्हाला गद्यांशातून दोन सप्तम्यंत रूप जी आहेत ती शोधावी लागणार आहेत. म्हणून पुन्हा एकदा परिच्छेद वाचन करत असतानाच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता यामध्ये बघा पूर्ण जर परिच्छेद वाचला तर पूर्ण परिच्छेदामध्ये जी सप्तम्यंत रूप आहेत ती कार्यालयेषु सभागारेषु मार्गेषु कक्षासु अन्यस्थानेषु इत्यादी रूप जी आहेत ती सप्तमी विभक्तीमध्ये आहेत. अशा पद्धतीने आपण
जेवढी रूपं सापडतील तेवढी लिहिणं अपेक्षित आहे. कमीत कमी 2 रूपं तरी तुम्ही लिहावीतच. त्यानंतर पुढची जी कृती आहे ती माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. माध्यम भाषेमध्ये सरलार्थ लिहा. तुम्हाला त्याच्या खाली दिलेले जे वाक्य आहे ते वाक्य तुम्हाला परिच्छेदामध्ये दिलेलं आहे, ते त्या परिच्छेदाचा सरलार्थ आपण लिहायचा आहे. मार्गेषु दुर्घटनाः भवन्ति, सागरेषु कक्षासु अन्यस्थानेषु च अव्यवस्था भवति. आता बघा, मार्गेषु दुर्घटनाः भवन्ति, रस्त्यांवर दुर्घटना होतात. सभागारेषु, सभागृहांमध्ये, वर्गांमध्ये आणि अन्य ठिकाणांमध्ये किंवा जागी अव्यवस्था भवती, अव्यवस्थितपणा येतो. म्हणजेच येथे मोबाईलचे जे दुष्परिणाम आहेत त्या दुष्परिणामाचा एक भाग जो सांगितलेला आहे तो इथं लिहिणं गरजेचं आहे. तो सरळ अर्थ लिहायचा आहे. चुकून अर्थहानी होऊ नये याची दक्षता घेणं गरजेचं आहे. हा एकच वाक्य दिलं जाईल. एका वाक्यासाठी तुम्हाला 1 गुण आहे. आणि शेवटचा जो आहे तो कारक परिचयम कुरुत. यामध्ये तुम्ही कृतीपत्रिकेमध्ये एकतर पूर्ण वाक्य दिलं जाईल अथवा केवळ शब्द दिले जातील. वाक्य दिल्यानंतर तुम्हाला इथं जे उदाहरणादाखल 2 शब्द दिलेले आहेत त्यांना अधोरेखित केलेलं तुम्हाला दिसेल. आणि मग तुम्ही कारक परिचय कसा द्यायचा आहे, तर उदाहरणार्थ पहिला शब्द संचार साधनेषु, यामध्ये खालच्या ओळीला फक्त अधिकरणम म्हणजे हा शब्द आहे तो सप्तमी मध्ये आहे आणि म्हणून कारकार्थ अधिकरणम आणि कंसामध्ये संचार साधनेषु म्हणजे सप्तमी लिहिणं पण गरजेचं आहे आणि सप्तमीचा जो कारकार्थ अधिकरणम आहे तो सुद्धा लिहिणं अपेक्षितच आहे. त्याचबरोबर दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे ते दुष्प्रयोगेन, वाईट प्रयोगाने, म्हणजेच हा शब्द जो आहे तो तृतीयमध्ये आहे आणि म्हणून उत्तर लिहिताना करणम आणि कंसामध्ये तृतीया, जसं आपण संचार साधनेषु यासाठी अधिकरणम कंसामध्ये सप्तमी, दुष्प्रयोगेन करणम कंसामध्ये तृतीया, अशा पद्धतीनं हा भाग जो आहे षष्ठ विभाग यामधील पाठ्येतर गद्यांश, त्यावर विचारल्या जाणाऱ्या 6 कृती यांची उत्तर कशी लिहावीत याविषयीची माहिती आज आपण पाहिली. यानंतर आपण अशाच प्रकारचे काही गद्य उतारे तुमच्या समोर दिले जातील आणि त्यावर 6 कृती ज्या आहेत त्या 6 कृती आपण तयार करावयाच्या आहेत. आपण आज 6व्या विभागाच्या संदर्भात आज येथेच थांबणार आहोत. पद्य विभागाच्या वेळेला आपण पुढच्या व्हिडिओच्या वेळेला भेटूया. धन्यवाद.